मंडळी सुरुवात करायची. आज कोयलोट जारी राहणार चाहिए. भुवा असं कळ काढून गेलं, खरून गेलं, एका बाजूनं तरवा पेटून गेलेला आहे, भर पावसात पेटवलेला आहे. आपण काय सुरुवात करायला गावठी माणूस आपण आज ए धावा कुठल्या बघा सगळं आपल्याला काय समजत नाही. या सगळ्या मंडळी इथं आलेली आहे. टाइम झालेला आहे. आज मालपाने हा कार्यक्रम लावलेला आहे. बाय देवा सोमेश्वर स्वामजाई नावलाय नावलाय माने जोलाय आहे चंडिका भराडे वाजायच्या खऱ्या आणि खैरे भावाने जवळ नाता कोल मानका गावच्या मानका परसो करडाच्या मानका की हे झाले चंद्र बांधविलाय. गायत्रीला वंदन लागलं, रंगवालेची फिरायची वेळ झालेली आहे. आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सत्तापूर्व राजी कर आणि असुर सुना या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या बाईंगण भर माझ्या आईशी बघू एका बाजून आपण भाऊ गावठी खेळ वरना नटून साथ करून मथुरेच्या बाजारला चालले. त्याने सांगितलं यांना प्रत्येक गोष्टीत त्रास हो. गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती पाणीला सुरुवात त्याने सांगितलं. म्हणतात गुराकडे म्हणतात होतं हे पुण्यास कधी गेलं आणि कधी गेलं सगळं सांगतो. सुरुवात करूया. हिंदू
यांच्यासोबत माझा दोस्ती बंधू सिद्धार्थ मालवडे, सिद्धेश मालवडे, मी मोठा दिग्विजय ढेरे, आमच्या वेंगुर्ला सुहास मानसेकर आणि ऑक्टोबरला विशाल करपे. हा वेळा आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमच्या कोकणचा हिरा नवा साऊंडचा सर्वेसला संजयचा होलवे आणि सर्व रसिकांच्या मानाचा मुद्रा कार्यक्रमात सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भांड्याचा आवाज जास्त येतो, माझा व्हायचा कमी होतो. ही भांडी व्हायची कमी करा. नाही भांडी तेवढी राहून दे, पण त्यांचं जरा बटणं खाली द्या. माझ्याच वर राहून दे, तुरे वाला येतो. तर या ठिकाणी शक्तीपुरा जर मंडळी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आदरणीय सन्माननीय माननीय संजय मालक माऊली आणि त्यांचे सहकारी सगळे सहकारी, सगळ्यांची काही नावं घेणं शक्य नाही. आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप भलेकर सर्वांना मानाचा मुद्रा करून वाटत खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्तात प्रभाकरजी धनावडे, वाटत कवठेवाडी ह्या वाडीनं आमचा हा कलगीतुराला हिरा दिला. आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो, परवाचा गणाचा विषय माझ्या गणेशापायी असं घडलंय, काही खेळगड्याला धडशेलं नाही, असे गण त्यांच्या माध्यमातून मला मिळाले. ते प्रभाकरजी धनावडे आदरणीय सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचं हे गाव आणि त्यांचे अनेक मंडळी आले आहे. मानाचा मुद्रा करतो. आमच्या घराण्याचे आणमान शान झराजी वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, आशीर्वाद ठेवा. आज आमच्या खेळात चाल करून आलेले आहेत. झराजी वीर माऊली कुठे आहेत? हा लक्ष ठेवा माझ्यावर. आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरजी धोपट हे आदरणीय शिक्षक आणि माझे प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तुरेवाले अंत नको पाहूचे आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर, श्री पांडुरंग गोरे नागरातले आमचे आलेले आहेत. शाहीर राजेंद्र धनावडे, शाहीर विश्वनाथ शिर्के, शाहीर परेश धनावडे व विजयजी कोरटे माऊली आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी. राजू खेडेकर एवढं साखरपत्र आणले आहे, एका कोपऱ्यात कुठं आलं हरकत नाही. आमचं विजय कोळेकर सर्वेश्वर करवईत आले आहेत. आमचे रामभाऊ आलेले आहेत. तुम्हाला फार मिस करतो रामभाऊ, शपथ सांगतो मिस करतो. आमच्या विजयभाऊला मिस करतो, पण ते काय बुजवा करून देत नाहीत आणि वारी काय सुरू करत नाही. साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला करायचा काय. त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल, श्याम शेतप आहे, कोकणकर आरजी आहे, सुमेध तारवे, सगळी मंडळी लव यू. हा कुणाचं नाव राहिलं आय माय सॉरी. शाहीर आमचे महेंद्र शेतप आहेत आमच्या घराण्याचे, आमचे तुषार पंधरे माऊलींचे जे आमची मंडळी आहे, करगोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आलेले आहेत. मनाचा मुद्रा त्याप्रमाणे वरवडेचे विजय गोरे आहेत, राज कापकर आहेत, आमचे नोकर शिक्षक संदीप भलेकर आहेत, मोहन भलेकर आहेत, पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे. हे बघ्या जाताना भेट रे भाऊ. आणि किशोर पुढे मनसेचे आहेत. सर्वांना मनाचा मुद्रा करू या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता राहिलं माझा प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आले जाणवण. मनाचा मुद्रा विजय साहेबांना मनाचा मुद्रा आणि माझ्या बाईला पण मनाचा मुद्रा म्हणतात. मला काय घटस्फोट देणार नाही. अगं तुला घटस्फोट देऊन या पावसा पाण्यात जाऊ कुठं. अगं मी आपला असा काळा वारा तो तर म्हणजे गुरा काढला. आता देणार कोण हे सिद्ध्या देणार कोण, म्हणून मी आपली पुरून पुरून तुला खातो. पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगत तुमचा नाश स्टँडर्ड असायचा. एका उंचीवर नाश, कुठं शांताने कुठं काय. आपण गावठी माणूस भेटली. आता फक्त वारी देव स्तवन या ठिकाणी स्तवन करतोय. तर माझा घरी काय राहिला
खंडाळ्यात जो खंडाळेश्वर म्हणून उदयास आला ते कुठून एका जांगळ्याची गाय आली पाना पाजला आणि जांगळ्याला धावून आला. ह्या काय नक्की काहीतरी भानगड आहे. माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात मूर्ती मारली. 3 तुकडे झाले. स्वयंभू इथंच राहिला. एक बरोबर गेला आणि एक दुसऱ्या ठिकाणी गेला. तवना बोलले काय आणि तो परमेश्वर आणि त्याच्या देवळातल्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल तिथपर्यंत कोटपण भाव खोदा गिर पर्यंत पाणी पडतं. पाण्याचा धारा होणार आमचा खंडेश्वर काय पुण्य आणि काय सत्व आणि काय गिर बघा. कोण वाढवडील तर पहिला आला एका अशा पाषाणाला पुजलं. त्यांना कोणाचा तरी कौल घेतला आणि आता एकापासून 21 झालं 5 25 झालं. अरे भरल्या जाणार शिरल्या अनाथ ह्या मोरा टोरात गोरा ढोरात ह्या वासरात मुंबईपासून हितपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर त्याच्या चरणाचे स्तवन ठेवतोय. तुमच्या सगळ्यांना सांगतीना लक्ष असो. मी नावकी माणूस मंडळी मावली या म्हणताना बुरा गेल्यावर हुरा काढला आहे. चला काय इच्छा ना 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 ना. घंटानाद हा जाईल जिथवर घंटानाद हा जाईल तिथवर पाण्याचा झरा. घंटानाद हा जाईल तिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. लक्ष असावं. इफेक्ट झाला. इफेक्ट नाही सगळं कोरडा आहे. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा.
ईश्वरा ईश्वरा शंभू शंकरा बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हाताश्वरीचा बोल तू रे बोल भीमाशंकर गणभिकानी अमरवीशान गंगर प्रभाकर रवंडात्नाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आहे तत्पूर्वी बुवानी गण गायलेला आहे बुवानी गण गायलेला आहे की म्हणे सजली वसुंधरा पैसा आला मला असं आलं की पैसे येतात लिहून दिले का? सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हऱ्या सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा तर वारी चाललेला आहे कधी येणार सांग कधी येणार सांग येणार कधी घरा बुवा 14 सप्टेंबर लिहून ठेवायचं 14 तारखेला लिहून आलं तर देव येईल गड घरी चला करूया हो तयारी बुवांचे ज्या चाल आहे ती चाल द्यायचा प्रयत्न करूया नंतर आपली बारी सुरू करूया देव येईल गड घरी चला करूया हो तयारी विश्वाचा तुवा करी सारी स्वप्ने जो साकारी करी निसर्ग सजवणारास तुझी सारी विश्वविधाता गणपती तू कार्यभारी अशी बुवाची चाल होती थोडीफार एकत्र झाली असेल समजून घ्या तर आता काही बक्षीस आणले आहेत या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदे माऊली आमच्या घराण्यातील आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदे माऊली खंडाळेश्वर नृत्य कलापथक धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपट माऊली 251 रुपयाचा पारितोषिक युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव फुडगोस संगमेश्वर गावातील उमजाविधीचे लेकर यांचा गाणं मी केलेला आहे 501 रुपयाचा पारितोषिक आहे या आमच्या फुडगोसच्या मंडळींचा आणि फरमाईश आहे बुवा नमान झाला पाहिजे एक विरासक पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं अरे मोठे मोठे गार केला गंमत मध्ये भेंडी गावाला हिम्मत मध्ये माझं ज्या करून मेरी बिल्ली मेरे पे म्याव राजेश बुवा असं नाही करायचं मोठे मोठे गार केलं एक कोणाचा तर दुसऱ्याचा असेल दुसरं वाक्य माझं आहे आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये कारण का 18% जीएसटी लावून उभा आहे 18% जीएसटी लावून उभा आहे या सगळ्या गोष्टींचा झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा हिशोब झाला पाहिजे आणि काय नमान करायचा मंगळाशी आता नमान केलं तर म्हणतात बायकोचा तो ऐकायचा नमान करायचा नाही हे पब्लिक नमान करू की नको मंडळ तिथे जातो अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जागरी झाली आता कालच झाली मुंबईला हे मुरतूम लावतात ढोलकी लावतात तबला लावतात ह्या जाकडीतच नाचतात आणि बाहेरनं सोंगा येतात हे आपलं काही पण बोलू दे नाच आणि शक्यतोला लय असा काही वेगळा फरक नाही
इकडं स्तवन होते तिकडं म्हणणे होते हे पहिलं वंदून मन माझं नमन माझं भय नको तसं इकडं स्तवन मग आला तिकडं गण असा षटकात आला गण त्या गणपती घालतात ना असं नमना मग ता तिकडं गण इकडं गण मग आल्या तिकडं गवळणी थाट माट करून घरातलं समितीत आलेले मग तशी इकडं गवळण मग तिकडं वग दाखवतात समाज प्रबोधनाचा तसं इकडं दुसऱ्या बारी समाज प्रबोधनाची गाणी काही येडा नाही हा मंडळी हे येडं बनवतात पण मी येडा बनणार नाही येडा बनणार नाही मी नुसतं साधा पण साधा नाही देऊन ठेवायचा साधा नाही पैसा तिथे कामात मला दाखवतो श्री जवळनाथ नृत्य कलापथक वाटत उभे पाखाडी अरे वा वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचा पारितोषिक फरमाईश कुर्याचा सजलाय सांग आणि राजू खेडेकर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय नाव गणाचं बंदायचं पैसा मारवाय चेतन एकनाथ धनावडे कवठेवाडी वाटत आमच्या गुरु घराण्यातून आणले आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आणि विजय शेठ कुळेकर कडवाई संपूर्ण नाथ करण्यासाठी किती दिलं विजय आज दिलेलं नाही 1000 हे आहे 1001 रुपये तर पडलं कमी तर ए दोन फरमाशी घ्या नाव गणाचं गोंदायचं आणि सुखान लागायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं भेट दिली गाव देवाला भेट दिली खंडोबा तुला पवत बांधायचं पवत आणि तो गण अनेक फरमाईश आल्या ते रेकॉर्ड करायचा गोवा बोलला अजून रेकॉर्ड आलेला नाही नवीन काय आलेलं नाही येणार आहे गोवा तुमच्यासाठीच थांबलोय आपला गण तो रेकॉर्ड व्हायला आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय शनिवार रविवार सगळं खूप आहे झांज ढोलकी होते बोलकी मग ढोलकी सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं वरून माना आर माझा तोऱ्याचा सजलायचा त्यात नाचती अष्टगण माझा तोऱ्याचा सजलायचा त्यात नाचती अष्टगण आणि हेतो नाक्याच्या अंतरावर असलेला जय विनायक ते भय थांबवा आता हेतो नाक्याच्या अंतरावर असलेला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली त्याच्या आधी असेल आणि गणपतीचं मंदिर बांधलं गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती हेतो नाक्याच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुळे इकडे जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती या दोघांचं मत एक घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय तुमचं लक्ष असावं झालं झालं ओके झालं त्यावर तूने प्रीत जब जय विनायका तुझं नमन माझे जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती वरती करा जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे
विश्वाच्या अधिपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तुझ्या नगरीत साज करून सागरीत तुझ्या नगरीत साज करून सागरीत देव पोळ्याचा हाकेवरती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती स्तवन झालेला आहे गट झालेला आहे आणि गवळण यांची परंपरेनुसार तसंच सगळं हाय ती म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको हे मी जे काळ्या म्हणतोय तुझ्यावर घेऊ नको हे खोबरीवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवण काळी गोटी अरे 12 रंग आहेत का
त्याच्यात काळी तेवढी कशी दिसली मोठी लबाड आणि हे आणि माया हे माझ्या चमचमते बाय हे माझ्या समीपते बाय काळी गोटी म्हणते काळी गोटी म्हणते जपून ठेव सांडेल म्हणते सांडेल असंच म्हणेल ना कुठलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या इतिहास जाणविंदा ऐक रे काल्या घोंगडीवाल्या जरा सावरून धर लंगोटी धरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची ओळी खोटू तुझी हरवल काळी गोटी हे असंच पोरं होतं काय रे ते बरं खरं होतं ना तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे शानी आहे राधाबाई मोठी होती गवळणी मोठ्या होत्या या भारतीय कृष्णाबरोबर खेळायच्या तर मोठ्यामध्ये अक्कल जास्त असती मग उद्याचा हा प्रॉब्लेम होणार असेल उद्या खेळायची अडचण होणार असेल उद्या खेळायची खोटी होणार असेल तर काय म्हणतो आहे तुम्ही सांगा ना निरोप सांगा माझा आजच्या बाजूला आहे तर कुकडी कुक खेळतात कुकडी कुक हे ना बाकीचं सगळं जमता पण नाचात असं टोपी बी घालत लाज वाटते अशी सरळ भेटते माझा एक डायलॉग आहे अरे अड़वाउर पे आता है उसको पड़वल तोड़ का बोलते हैं और शक्ति दुरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको फोड़ का बोलते हैं आपला सगळा गावठी मी नमन पण करणार मी मंगळाष्टक पण म्हणणार जर काय म्हणायचं तर म्हणा हा माझी लाडाची हो घटस्फोट कसा घेणार जर काही घेतला नाही कोणी ना त्यांना हे लावायचा अरे त्यांना अवदसा सुचली नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला जाता का पण बाकी बरकत तर काय म्हणतोय आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान आई मोठी बाई वयान आई मोठी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून गोटी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून गोटी करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून गोटी करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून गोटी आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान आई मोठी बाई वयान आई मोठी एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस 11 12 13 दाखव का तुझा मरा हा कोण कुठल्या बाजूला ह्या शक्तीवाले हो धक्का तुम्हाला काय म्हणता हे काय शक्तीवाले आहेत ना डॅमेज नॉन सायन्स पण हे अंगावर घेतात लांबरे बोल तेवढा समाज त्याचा विषय पण दिला अहो गावठी असल्यामुळे काय झालं तर सांगतोय गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिल्या मी साधा माणूस गवळणी पण कशा अरे गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिल्या भेटाया आल्या दिल्या त्याच्या मोर किती केली त्याची निंदा अग भेटाया आल्या दिल्या त्याच्या मोर किती केली त्याची निंदा गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिल्या गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिल्या भेटाया आल्या दिल्या त्याच्या मोर किती त्याची निंदा Hey!
गोकुळच्या जाऊ पुन्हा जाऊन कृष्णाचं चरण म्हणा गोकुळच्या जाऊ पुन्हा जाऊन कृष्णाचं चरण म्हणा गवळ्याच्या जटामंदा पुन्हा भेटाया तुला आल्या सीता गवळ्याच्या जटामंदा पुन्हा भेटाया तुला आल्या सीता भेटाया आल्या सीता त्याच्यावर चितकली माझी सीता भेटाया आल्या सीता त्याच्यावर चितकली माझी झालेले आहे आणि आता दोन फरमाईश आलेले आहेत त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि भुवांचा प्रश्न आहे तर फरमाईश घेऊया ते बोललं नमान म्हणतात करणार नाही नमान वाईट काय नाही फरमाईश आहे आता फुंकूसवरनं आलं संगूसवरनं आले 500 रुपये दिला नाही 700 रुपये गाडीचा खर्च झाला नाही तिने सांगितलं नमान करा ही हवी त्यांनी प्रॉब्लेम नॉन सायन्स ग्रंथ उपासक तुकाराम मला पावली तुम्हाला चरणस्पर्श तुकाराम मला पावलीकडे 200 रुपये आले आहेत एक समाज प्रबोधन गाणं कुठे आहे चालतं घेतो हे नंबर वाजव काय म्हणतं म्हणलं किती 30 सेकंद तरी झाले की नाही यांना प्रॉब्लेम काय हो 30 सेकंदला जरा मजा येईल तर प्रॉब्लेम काय आहे यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे आता शक्तिपुरासारखा काय ह्या गोष्टीत काय मी वाईट तर बोलत नाही तरी पण यांना प्रॉब्लेम एकच प्रश्नपत्राकडे जायच्या आधी फरमाईशांतल्या खुन्नस गावात त्यांच्या आधी एक हे भाई भाजावळ कमी करा रे हे दिसता सगळा धूरचे धूर बाहेर पाहून जातं लावणीच ठेवून जातं हे दामा मग व्हायचा माणसा हे थोडंच राहून ते एकच सांगतो पर्यंत आजकाल आम्ही शिकलो मॉप हे सगळ्यांना व्यवस्थित आहे का मग कसा म्हणून आम्ही शिकलो मॉप आमच्या पोरी पण नाही शिकल्या म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट त्याच्या पुढे नर्स होतात MBBS होतात डॉक्टर इंजिनियर वकील काय म्हणशील होतं MPSC ऑफिसर सगळं का आणि कॉर्पोरेटमध्ये पद्धतशीर IT BTला पद्धतशीर आमच्या पोरींना पैसा पगार चांगला पहिला आमचं वाडवडीत जायचं ना ते ऐकायला येतं ना तुम्हाला हा पहिलं जायचं ना स्वर्गतीला तर पहिलं बघायचं याच्यावर उर्मी किती आहे वाट्या किती आहेत जेवढं गावात जास्त तेवढा श्रीमंत तेवढे याचं शांत आहे म्हणजे पोरगी माझी कुठं कमी पडायची नाही कुठं बरकत तिला कमीच पडायची नाही जेवण टाकायची पोर ह्या लेवलला होता आता मुंबईला घर आहे 1 BHK आहे गाडी बिडी आहे पोरग्यास पगार किती आहे हे सगळं आणि पोरगीला 50,000 पगार पोरग्याला 60,000 पगार
पद्धतशीर व लाखाच्या वर पगार महिन्याला झालं. लग्न ठरलं, आलं पाहुणे, हे भाताने घोगडी झाली, मांडवली झाली, सगळी पोरगी देतो तो केली, घर बघणी झाली. घर बघणी पण करत नाही, फक्त पैसे घेतात. घर बघणी झाली, साखरपुडा झाला, असं भरलं सगळं, चव भरला, पद्धतशीर इडं घातलं सगळं आणि बांगडी फुटली, बांगडी भरली चौकात बांगडी भरली, पोरीचं झालं लगेन, झालं कन्यादान, पोर गेली. त्याच्या आधी ह्या झालं प्री वेडिंग शूट. हे तारवी व्हिडिओ आहेत, हे सगळे अर्धे. आता तुम्हाला सांगितलं असतं, इकडनं वर समुद्रातनं वर पेवतात, इकडनं जातात, फोटो काढतात, कोण धोतार, कोण चुलीवर जेवण करताना फोटो, प्री वेडिंग शूट सगळं झालं, पद्धतीत झाली, मुलगवणी झाली, हळदपेंडी झाली आणि एका वर्षात झालं भांडण दोघांचं. ही म्हणते मी येऊन घरात काम का करू, तुझ्यापेक्षा 5,000 फक्त कमी, तू पण कर, तू पण भांडे का, चल तू पण कर, मी पण कमवते, तू पण कमवतो. झालं, फाटलं, गेलं वकिलाकडे, झाला घटस्फोट. आणि मग पुढं मी माझं बघून घे, तू तुझं बघून घे. आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं, दुखया झाल्या, डायबिटीस झालं, पोटात दुखायला लागलं, पाठीत नाही आले, माझा येडा वागडा होता, माझा होता. आणि तेव्हा आठवण होते, म्हणून पोरीने सांगतो आणि पोरांनी तुम्हाला पण सांगतो, जेवढं शक्य होईल घटस्फोट करून घ्यायचा नाही. आपल्या आई वडिलांनी ते घेतला नाही, एकमेकावर आयुष्यभर ती वैतागच झाली. म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो, म्हातारा अशी करते, पण जरा काय त्याला दुखून दे, त्रास होऊन दे, लगेच फोन करणार लेकीला, त्याला का म्हातारा कसाच करतो, बघ जरा डॉक्टरकडे घेऊन जा. अरे हे प्रेम आहे. आमच्या आयुष्या वसंत कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला, आमच्या आयुष्या वसंत एकमेकाला आय लव्ह यू बोलले, कधीच काही नाही बोलले, पण संसार शेवटपर्यंत. का नाही ते खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला, हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज, हे असलं काय होता. सगळा शोध झाला, सगळा दिखावा झाला, दिखावायची दुनिया. तर मंगळाष्टकाचं झालेला आहे, यंदा 10 मंगळाष्टक पडलेला आहे, एक प्रमाश आलेले. लोक म्हणतील आम्हाला काय काय लोकांच्या मागण्या, हे पोरांनो तुमचा आयडिया पोरीनो, आला क्षण सुवर्ण योग तुझिया, भाईचिया प्रार्थना देवा जपुनिया अंतरी, हा सोहळा देखणा सोन्याचा दिनाज हा उगवला, सुखावतो लोचना लाभो सौख्य तुम्हास हे उभयता, कोर्या सदा मंगलम शुभलग्न चला जेवायला पंक्ती आली. गोवाचा प्रश्न आहे, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाहीर या खंडाळेश्वराच्या ह्या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, साधारण घराण्यातले तुम्ही आहे, यंदा भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा संदीप गोरेंचा पडला आणि आज साधारण घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. यादव माऊली सुतावरनं स्वर्ग गाठायचा असतो, सुतावरनं भाताची परीक्षा, एक जर येण्याचं काय सुटलं तर तुम्हाला गळ्याची शपथ खरं बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. दिल थांबे बैठे घ्या, देवाची कृपा होऊन द्या आणि खंडाळेश्वर पाहून द्या आणि प्रश्न फुटून दे. तर बुवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर राजेश बुवा काय झालं? कुंकू गळ्यात, मंगळसूत्र हातात, बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचा म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्याने भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आणि त्यांचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, म्हणजे त्यांना जांभेकर महाराज असे म्हणतात.
आणि ज्या प्रमाणात तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाही आहे, उद्या तुम्हाला दाखवेल मोबाईल, तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर अर्थात जांभेकर महाराज आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आमचा शेतकरी आहे बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट त्याच्यावर ह्या इष्टकीवरती कुठलंच संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. आणि आज आयोजकांचा देखील प्रश्न आहे. आयोजकांचा प्रश्न आहे यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गाई व गोपाळ तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पिताच सर्व गोपाळ सर्व गायी गतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ निद्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालून दिले पाहिजे. असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शक्ती धरून चित्रतांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती, तर बुवा मंडळी त्याचं नाव आहे 6 नृत्य केली, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयानंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही ग्रंथ सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि पद गातोय आणि पुढचं गातोय. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. अहो सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडून घ्यावा
गोष्टी मिळाल्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी वारी ठेवतोय, टाइम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित थोडंसं गारालेलं आहे. तर बुवांना दुसऱ्या वारला शुभेच्छा देतो आणि वारीचा थांबवतो लवकर देतो. बुवांच्या मागून मी येईन, ज्याप्रमाणे बुवा वारी करतील त्याप्रमाणे मी येईन. धन्यवाद.